नमस्कार. विज्ञानयात्री चार्ल्स फ्रान्सिस रिस्टर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री चार्ल्स फ्रान्सिस रिस्टर हे अमेरिका देशाचे भौतिकशास्त्रज्ञ, भूशास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञ. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रिस्टर स्केलचा शोध त्यांनी लावला. भूकंप मापन पद्धतीचा शोध लावणारे संशोधक चार्ल्स फ्रान्सिस रिस्टर यांचा जन्म दिनांक 26 एप्रिल 1900 रोजी अमेरिकेतील ओहायो प्रांतातील हॅमिल्टन जवळील ओव्हरपेक या ठिकाणी झाला. ते मूळचे जर्मन वंशाचे होते. चार्ल्स फ्रान्सिस रिस्टर यांचे बालपण आव्हानात्मक पण वैज्ञानिक जिज्ञासेने भरलेले होते. आईवडील विभक्त झाल्यामुळे चार्ल्सचे बालपण त्यांच्या आईच्या वडिलाकडे म्हणजे आजोबाकडे गेले. सन 1909 चार्ल्सचे आजोबा आपल्या कुटुंबासह लॉस एंजेलिस येथे स्थायिक झाले. तेथे चार्ल्सचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. बालपणापासूनच त्यांना विज्ञानाची आणि निसर्गाची प्रचंड आवड होती. त्याचा उपयोग त्यांनी पुढे भूशास्त्रज्ञ म्हणून झाला. थोडक्यात चार्ल्स रिस्टर यांचे बालपण आजोबांच्या छत्रछायेखाली लॉस एंजेलिसमध्ये गेले आणि तिथेच त्यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीची पायाभरणी झाली. भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलमध्ये सांगतात. हे स्केल किंवा मोजपट्टी 1 ते 10 अंकामध्ये विभागली असून जितका अंक मोठा तितकी त्या भूकंपाची तीव्रता मोठी असते. त्यातले रिस्टर हे एका वैज्ञानिकाचं आडनाव आहे हे अनेकांना ठाऊक नाही. रिस्टर त्यांच्या आईचं आडनाव लावतात. चार्ल्स व त्यांच्या मोठ्या बहिणीने आईचं आडनाव धारण केले व दोघेही आजोळीच वाढले. छोट्या चार्ल्सवर कौटुंबिक घटनांचा खोलवर परिणाम झाला. खूपदा मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला, औषधोपचार घ्यावे लागत होते. त्यातूनही सावरून त्याने आपलं करिअर घडवलं. पृथ्वीगोलाचे कंप पावणे युगायुगाने चालू आहे. पुष्कळदा ते समुद्राच्या पोटातले असल्याने आपल्याला जाणवत नाही. धरणीकंप व त्याचे विनाशकारी रूप मात्र भयभीत करणारे असते. कॅलिफोर्नियात सातत्याने अनेक विनाशकारी भूकंप झाल्यामुळे तिथे भूकंपशास्त्राचा अभ्यास सन 1920च्या दरम्यान सुरू झाला. सन 1927 कॅलटेकमध्ये भूकंपशास्त्र विभाग सुरू झाला. चार्ल्स रिस्टर यांची तिथे तात्पुरती नेमणूक होती. सन 1930 जर्मनीच्या बेनो गुटेनबर्ग या भूकंपशास्त्रज्ञाची विभाग प्रमुख म्हणून सन्मानपूर्वक जास्त पगारावर नेमणूक करण्यात आली आणि कामाला दिशा मिळाली. चार्ल्स रिस्टर हे काही उत्तम तंत्रज्ञ नव्हते, मात्र गोळा केलेल्या प्रचंड माहितीचा, आकडेवारीचा, आलेखांचा सखोल अभ्यास करून ठोस निष्कर्ष काढण्यात ते वाकबगार होते. हा गुण हेरूनच बेनो यांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले. त्यातूनच हळूहळू रिस्टर स्केल आकाराला आले. त्यानंतर कॅलिफोर्निया राज्यात 5-6 भूकंप झाले. तेव्हा तीव्रतेसंबंधात रिस्टर हा शब्द वारंवार वापरण्यात आला. चार्ल्स रिस्टर अचानक अनपेक्षितपणे प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागले. भूकंप मापनात सिस्मोमीटरवर जमिनीची थरथर आलेखाच्या स्वरूपात अखंडपणे नोंदविली जात असते. भूकंपाच्या लहरीची उंच सकलता मोजली जाते. मोठा धक्का बसतो तेव्हा आरेखन करणारे पेन वेगाने वर खाली फिरू लागते. त्याकरिता लॉगॅरिथमिक पद्धतीचा वापर करायची सूचना गुटेनबर्ग यांनी केली. परिणामी 1 ते 10 अंकामध्ये नोंद करायची सोपी पद्धत चार्ल्स रिस्टर यांनी विकसित केली. मॅग्निट्यूड स्केल म्हणून ही पद्धत ओळखली जाऊ लागली. यात फक्त 1 ते 10 अंक असून एकक युनिट नाही. पुढे सन 1966 साली जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने एक ठराव करून मॅग्निट्यूड स्केल ऐवजी रिस्टर स्केलचा वापर सुरू केला. स्केल शब्दामुळे अनेकांना ती भूकंप मोजण्याची पट्टीच वाटे व ती विकत घेण्यासाठी चार्ल्सकडे वारंवार विचारणा होई. सन 1960च्या दरम्यान अणुऊर्जा अण्वस्त्रांचे युग सुरू झाले.
तिथे भूकंप विज्ञानाचा उपयोग झाला. अणुस्फोट चाचण्या भूकंपावरील तीव्रता क्षमतेच्या लहरीमुळे उघडकीला येऊ लागल्या. वर्तमानपत्र, टेलिव्हिजन यावर चार्ल्स रिश्टर सेलिब्रिटी बनले. परिणामी त्यांच्या सहकारी वर्गात एक प्रकारची असूया वाढीस लागली. गुटेनबर्ग सन 1960मध्येच मरण पावले. मात्र त्यांच्या बायकोने पतीला योग्य ते श्रेय मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्याकडे दुर्लक्ष करून चार्ल्स रिश्टर आपले काम करतच राहिले. पुढे नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारताना भूकंपशास्त्रज्ञाचा सल्ला महत्त्वाचा ठरू लागला. सरकार दरबारात नवीन बांधकामात, धरणाच्या इमारतींच्या उभारणीत त्यांचा सल्ला आवर्जून मागितला जाऊ लागला. चार्ल्स रिश्टर यांचे एलिमेंटरी सिस्मॉलॉजी हे पुस्तक आजही संदर्भ म्हणून वापरले जाते. भूकंप मॅग्निट्यूड किंवा क्षमता आणि इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता अशा 2 मानकात मोजतात. रिश्टर स्केल म्हणजे भूकंपाची मॅग्निट्यूड मोजण्याचे एकक आहे. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय, तर भूकंपाच्या वेळी पृथ्वीच्या पोटातून किती ऊर्जा बाहेर पडली ते मोजणे. रिश्टर स्केल हा लॉगॅरिथमिक स्केल आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर रिश्टर स्केल म्हणजे जेव्हा 1 युनिटनी वाढतं तेव्हा ऊर्जा 10 पटीने वाढलेली असते. म्हणजे 7 रिश्टर स्केलच्या धक्क्यानं जी ऊर्जा बाहेर पडते ती 6 रिश्टर स्केलच्या धक्क्याच्या 10 पट जास्त असते आणि 5 रिश्टर स्केल धक्क्याचा 100 पट जास्त असते. साधारणपणे 6 ते 6.5 रिश्टर स्केल शक्तीचा भूकंप असेल तर वरच्या बाजूला 30 ते 40 किलोमीटर जमीन फाटलेली आढळते. भूकंप 7 रिश्टर स्केलचा असेल तर 100 किलोमीटरपर्यंत जमीन फाटलेली दिसते. तो 8चा असेल तर 150 ते 200 किलोमीटरपर्यंत जमीन फाटते. दिनांक 26 डिसेंबर 2004 रोजी सर्वात मोठा भूकंप इंडोनेशियामध्ये झाला. याचे रिश्टर स्केल 10 पेक्षा जास्त होता. त्यावेळी सुनामी सुद्धा आली होती. अशा प्रचंड मोठ्या भूकंपामुळे 1100 किलोमीटरपर्यंत जमीन फाटली होती. जेवढी भूकंपाची ऊर्जा जास्त तेवढी जमीन फाटण्याची लांबीही जास्त असते. भूकंप ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याने त्याला आपण आळा घालू शकणार नाही. आपल्याला पाऊस थांबवता येत नाही, वादळ आपण थांबवू शकत नाही. तसेच भूकंपाच्या बाबतीतही आहे. भूकंप पूर्वी होत असत, आताही होत आहे आणि पुढे होणार आहेत. भूकंपाने माणसं मरत नाहीत तर इमारतीखाली गाडली जाऊन मरतात. हा धडा कॅलिफोर्निया येथील नागरिकांनी शिकले. बाकीच्या जगाला अजून जाग यायची आहे. रॉबर्ट मिलिकन यांनी सन 1927मध्ये वॉशिंग्टनच्या कार्नेगी इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यास गेले, जिथे त्यांनी बेनो गुटेनबर्ग यांच्यासोबत सहयोग सुरू केला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे कॅल्टेक येथील सिस्मॉलॉजी लॅबला दक्षिण कॅलिफोर्नियातील भूकंपाबाबत नियमित अहवाल प्रकाशित करायचा होता आणि या अहवालासाठी भूकंपाची ताकद मोजण्याच्या प्रणालीची गरज होती. कियू वडाती यांनी सुचविल्याप्रमाणे भूकंपाच्या लाटेद्वारे पृथ्वीचे होणारे विस्थापन परिणामात्मकपणे मोजण्याच्या आधारावर ही गरज पूर्ण करण्यासाठी रिश्टर आणि गुटेनबर्ग यांनी एकत्रितपणे रिश्टर स्केलवर ओळखले जाणारे स्केल तयार केले. या जोडीने सिस्मोग्राफ डिझाईन केले, ज्याने हे विस्थापन मोजले आणि तीव्रता मोजण्यासाठी लॉगॅरिथमिक स्केल विकसित केले. या मोजमापासाठी मॅग्निट्यूड ही संज्ञा रिश्टरच्या खगोलशास्त्रातील बालपणातील रुचीवरून आले. खगोलशास्त्रज्ञ ताऱ्यांची तीव्रता मोजण्यासाठी किंवा त्याचे परिणाम मोजण्यासाठी या मॅग्निट्यूड शब्दाचा वापर करतात. कियू वडाते हे एक प्रसिद्ध जपानी भूकंपशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रामुख्याने पृथ्वीच्या पोटातील खोल भागात होणाऱ्या भूकंपावर संशोधन केले. त्यांच्या नावावरूनच वदाती बेनी ऑफ झोन हे नाव पडले आहे. हा असा भाग असतो जिथे एक टेक्टोनिक प्लेट दुसऱ्या प्लेट खाली सरकते आणि तिथे भूकंपाची मालिका तयार होते. त्यांच्या सन 1928 मधील एका शोध निबंधाचा आधार घेऊनच चार्ल्स रिश्टर यांनी
सन 1935मध्ये भूकंपाची तीव्रता मोजण्याची प्रसिद्ध रिश्टर स्केल विकसित केले. त्यांनी जपानमधील मध्य हवामान वेधशाळेत कार्य केले आणि ते जपान सायन्स काउन्सिलचे अध्यक्षही होते. त्यांच्या कार्यामुळे आधुनिक भूकंपशास्त्राला एक नवी दिशा मिळाली आहे. गुटेनबर्गचे योगदान महत्त्वपूर्ण होते, परंतु मुलाखतीबद्दलच्या त्यांच्या तिरस्कारामुळे त्यांचे नाव मोठ्या प्रमाणावर गृहीत धरले गेले नाही. सन 1935मध्ये प्रस्तावित स्केलच्या प्रकाशनानंतर भूकंपशास्त्रज्ञांनी भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यासाठी त्वरित त्याचा अवलंब केला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे कॅलटेक, जिथे बेनो गुटेनबर्ग काम करत होते, तिथे रिश्टर सन 1936 कार्नेगी इन्स्टिट्यूटमध्ये राहिले. गुटेनबर्ग आणि रिश्टर यांनी सन 1941 सिस्मिसिटी ऑफ द अर्थ या नावाचे पुस्तक प्रकाशित केले. सन 1954 प्रकाशित झालेली त्यांची सुधारित आवृत्ती या क्षेत्रातील मानक संदर्भात समजली जाते. सन 1952 रिश्टर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे कॅलटेक येथे पूर्णवेळ प्राध्यापक झाले. सन 1958 त्यांनी त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणाच्या नोट्सवर आधारित प्राथमिक भूकंपशास्त्र पीयर रिव्ह्यू श्रेणीतील वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित केले. पीयर रिव्ह्यू श्रेणीतील वैज्ञानिक जर्नल्समध्ये रिश्टर क्वचितच प्रकाशित होत असल्याने भूकंपशास्त्रातील त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान समजले जाते. सन 1959 आणि सन 1960 ही कालावधी रिश्टर यांची फुलब्राईट स्कॉलर म्हणून जपानमध्ये घालवले. आपल्या कारकिर्दीत याच सुमारास भूकंप प्रवण क्षेत्रासाठी बिल्डिंग कोड विकसित करून भूकंप अभियांत्रिकीमध्ये ते सामील झाले. लॉस एंजेलिसच्या शहर सरकारने सन 1960च्या दशकात रिश्टरच्या जागरूकता मोहिमेचा परिणाम म्हणून नगरपालिका इमारतीमधून अनेक दागिने आणि कॉर्निसेस काढून टाकले. सन 1971च्या सॅन फर्नांडो भूकंपानंतर शहराने अनेक मृत्यू रोखण्यासाठी रिश्टरच्या इशाऱ्याचा उल्लेख केला. ते सन 1970 रिश्टर निवृत्त झाले होते. ज्यावेळी रिश्टरने गुटेनबर्गसोबत सहयोग सुरू केला, त्यावेळी इटालियन धर्मगुरू आणि भूगर्भशास्त्रज्ञ ज्युसेप्पे मार्कली यांनी सन 1902 विकसित केलेले धक्के मोजण्याचा एकमेव मार्ग होता. मर्कली स्केल रोमन अंकाचा वापर करते आणि भूकंप 1 ते रोमन लिपीतील 1 ते 12 पर्यंत वर्गीकृत करते. इमारती आणि लोकांनी हादरा कसा प्रतिसाद दिला यावर अवलंबून आहे. या स्केलवर झुंबरे हलवणारा किंवा झुलवणारा झटका किंवा कंप मानू शकतो. तर त्याने प्रचंड इमारती नष्ट केल्या आणि गर्दीच्या शहरात दहशत निर्माण केली. ती रोमन लिपीतील 10 म्हणून मोजली जाऊ शकते. मर्कली स्केलची स्पष्ट समस्या ही होती की ती व्यक्तिनिष्ठ उपायावर अवलंबून होती. इमारत किती चांगली बांधली गेली होती आणि लोकसंख्येला अशा प्रकारच्या संकटाची किती सवय होती. मर्कली स्केलमुळे दुर्गम विरळ लोकवस्तीच्या भागात झालेले भूकंपाचे मूल्यांकन करणे देखील कठीण झाले. रिश्टर आणि गुटेनबर्ग यांनी विकसित केलेले स्केल, जे फक्त रिश्टरच्याच नावाने ओळखले जाऊ लागले, हे स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे अचूक मोजमाप करते. भूकंपाच्या वेळी पृथ्वीची वास्तविक गती रेकॉर्ड करण्यासाठी रिश्टरने सिस्मोग्राफ वापरला. सामान्यतः कागदाचा सतत न वळवणारा रोल, एक निश्चित जागी अँकर केलेले आणि रोलच्या वर चिन्हांकित यंत्रासह निलंबित केलेले लोलक किंवा चुंबक असलेले साधन. भूकंपाच्या केंद्रापासून उपकरणाचे अंतर किंवा भूकंपाची उत्पत्तीच्या थेट वर असलेला जमिनीवरील बिंदू हे स्केल विचारात घेते. रिश्टर यांनी खगोलशास्त्रात लवकर स्वारस्य असल्यामुळे भूकंपाच्या ताकदीचे वर्णन करण्यासाठी मॅग्निट्यूड हा शब्द वापरायचे ठरवले. स्टारगेझर्स ताऱ्यांच्या तेजाचे वर्णन करण्यासाठी मॅग्निट्यूड हा शब्द वापरतात. गुटेनबर्गने असे सुचवले की हे स्केल लॉगरिथमिक असावे, त्यामुळे 7 रिश्टर स्केलचा भूकंप 6 पेक्षा 10 पट, 5 पेक्षा 100 पट आणि 4 पेक्षा 1000 पट अधिक मजबूत असेल. अर्थात तीव्रता
6.9. रिश्टर स्केल सन 1935 प्रकाशित झाले आणि लगेचच भूकंपाच्या तीव्रतेचे मानक माप बनले. गुटेनबर्गचे नाव आधी समाविष्ट केले नाही याबद्दल रिश्टरला काळजी वाटली नाही, पण नंतरच्या काही वर्षात गुटेनबर्ग आधीच मरण पावल्यानंतर रिश्टरने केवळ दक्षिण कॅलिफोर्नियातच नव्हे तर जगभरातील भूकंपांना लागू करण्यासाठी स्केलचा विस्तार करण्यासाठी त्याच्या सहकार्याला मान्यता मिळावी यासाठी आग्रह धरला. रिश्टर हे एक सक्रिय आणि स्पष्ट निसर्गवादी होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्टीत कॅल्टेक सहकार्याच्या एका गटाने क्विडनक्स नावाचे आणि रिश्टर स्केल नावाचे एक गंमत वाजवली आणि गायली सुद्धा, ज्याने अमेरिकन इतिहासातील भूकंपाच्या बॅलड शैलीत सांगितले. रिश्टर सुरुवातीला या गाण्याबद्दल लाजळू होते, तथापि गाण्याचे लेखक केंट क्लार्क यांनी सन 1989 मुलाखतीत सांगितले की अखेरीस रिश्टर यांना त्याचा आनंद झाला. 26 एप्रिल चार्ल्स फ्रान्सिस रिश्टर यांचा जन्मदिवस. त्यांच्या महत्त्वपूर्ण वैज्ञानिक योगदानाच्या स्मरणार्थ 26 एप्रिल हा दिवस जागतिक रिश्टर दिन या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. रिश्टर दिन हा दिवस भूकंप आणि रिश्टर स्केल या संदर्भात जागरूकता निर्माण करतो, समाजातील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यास मदत करतो. या दिवशी विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्याकडून विज्ञानावर आधारित पोस्टर्स, मॉडेल्स यांच्या मार्फत हा दिवस साजरा केला जातो. शास्त्रज्ञांची व्याख्याने, माहितीपट दाखवून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना भूकंप विज्ञानाविषयी कुतूहल आणि जागरूकता निर्माण करणे हा एक महत्त्वाचा उद्देश हा दिन साजरा करण्यामागे आहे. चार्ल्स फ्रान्सिस रिश्टर हे एक प्रख्यात अमेरिकन भूशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना मुख्यत्वे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रिश्टर स्केलच्या शोधासाठी ओळखले जाते. त्यांचा जन्मदिनांक 26 एप्रिल 1900 रोजी अमेरिकेतील ओहायो येथे झाला. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सन 1935 त्यांनी बेनो गुटेनबर्ग यांच्या सहकार्याने भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी एक गणितीय पद्धत विकसित केली, जिला आज आपण रिश्टर स्केल म्हणून ओळखतो. हे स्केल लॉगॅरिथमिक स्वरूपाचे आहे. याचा अर्थ असा की स्केलवर प्रत्येक एक अंकाच्या वाढीचा अर्थ भूकंपाची तीव्रता 10 पटीने वाढणे. भूकंपशास्त्रातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्यांना जगभरात द अर्थक्वेक मॅन या नावाने ओळखले जाते. दिनांक 30 सप्टेंबर 1985 रोजी कॅलिफोर्नियामध्ये फ्रान्सिस रिश्टर यांचे निधन झाले. दिनांक 30 सप्टेंबर 1985 रोजी कॅलिफोर्नियातील पासाडेना येथे हृदयविकाराच्या झटक्याने चार्ल्स फ्रान्सिस रिश्टर यांचे निधन झाले. विज्ञानयात्री चार्ल्स फ्रान्सिस रिश्टर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समाजांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.